वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांना अटक करण्याचा कट होता। ठाकरे सरकारचा फडणवीसांना अटक करण्याचा कट होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केलाय। शेलार महाजन दरेकरांना अटक करण्याचं षड्यंत्र असल्याचं शिंदेंनी म्हटलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। या बातमीबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। माझी सहकारी ज्योत्सना गंगणेकडे मी पुढे जाणार आहे। ज्योत्सना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मोठा गौप्यस्फोट केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना अटक करण्याचा कट होता अशा प्रकारचा थेट आरोप त्यांनी केलाय। काय सांगशील याबद्दल सविस्तर? अगदी बरोबर आहे। सर्वात पहिल्यांदा हा आरोप जो आहे तो कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील जो आहे त्यांनी केला होता आणि त्यांनी मंगळवेढा इथे सभा जी झाली होती माड्याची त्या ठिकाणी असताना चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं की 33 महिने आम्ही खूप काही सहन केलं आणि एवढं ते म्हणजे आम्हाला महाविकास आघाडी आम्ही ज्या विरोधात होतो तेव्हा त्रास देत होती की देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा एक कट कारस्थान जे आहे ते महाविकास आघाडीकडून वारंवार करण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र देवेंद्र फडणवीस अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नव्हते आणि त्याचमुळे महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही कारणच नव्हतं त्यामुळे अटक करू शकली नाही। आणि याच वक्तव्याला जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी दुजोरा दिलेला आहे की हे खरं आहे की महाविकास आघाडीचा प्लॅन जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा होता। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे विरोधात होते। असं असलं तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते महाविकास आघाडीचा भाग होते। त्यामुळे या कट कारस्थानामध्ये सगळी डिटेल जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होती का आणि ते आता पुढे येऊन आणखीन काय काय याबद्दल माहिती देतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे। नक्कीच या आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्यानंतर नेमका आता काय भूमिका विरोधक घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।